राज्यसभेच्या उमेदवारीवरून वगळल्यामुळे नाराज झालेल्या भुजबळांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रतिक्रिया उमटल्या त्या आपण पाहूया। ताकद असलेले नेते पवारसाहेबांच्याबरोबर होते तर त्यांचं पवारसाहेबांनी नेहमी त्यांच्या असलेल्या अनुभवाचा त्यांच्या ताकदीचा नेहमी मानसन्मान ठेवला होता। परवाच्या दिवशीसुद्धा ते भेटायला आले सगळे मंडळी, त्यावेळेसुद्धा पवारसाहेबांनी सांगितलं होतं की त्यांचा उपयोग मी राजकारणात कसा होईल याच्याकडे दक्षता घेतली होती। त्यातच बरं सूचक वाक्य तर होती। मला वाटतं पवारसाहेबांसारखा दूरदृष्टी नेता होता, त्याच्याबद्दल न्याय देण्याची भूमिका होती, त्याच्यामध्ये त्यांना अधिकार देण्याची भूमिका होती, ती आता का मिळत नाही हा विचार त्यांनी करावा। ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला आहे, कष्ट केलेत, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय? जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवारसाहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे। आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता जो खरं मिळू शकला असता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।